नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सगळ्यांचं माझ्या आपण म्हणूया की यूट्यूब चॅनलची जी काही सिरियल मी चालू केलेली आहे, सिरियल मालिका, त्या मालिकेचं नाव काय आहे? दैनंदिन आरोग्य विचार. दैनंदिन आरोग्य विचार 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत 362 एपिसोड याच्यामध्ये होणार आहेत. आज आहे 9 जानेवारी आणि आजचा विषय आहे मन. सुरुवातच अशी केली आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. संत श्री रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक नावाचं जी काही पुस्तिका लिहिली आहे ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत उपकारक अशी गोष्ट आहे. म्हणून त्याच्या 9 जानेवारीला मनासज्जना अशा बोधवाक्यातून मी या विषयाची सुरुवात करतोय. आज आपण थोडीशी मनाबद्दलची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हे प्रत्येक व्हिडिओ आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती फ्री सबस्क्रिप्शन आहे, आपण कृपा करून सबस्क्राईब करा आणि कितीही वेळा हे परत परत एपिसोड्स पहा आणि आपलं आरोग्य हे उत्तम आणि तंदुरुस्त राहील असं पाहण्याचा प्रयत्न करा. हा विषय थोडासा वरती दिलाय बघा, अध्यात्म. अध्यात्म म्हटल्यावर लोकांना फक्त जपमाळ, गुलाल, उदबत्त्या, आरत्या, यज्ञ असं आठवतं. तसं नाही आहे. अध्यात्म याचा सोपा अर्थ असा आहे, आधी अधिक आत्म. आत्मा, अंतरात्मा. आपण नाही का म्हणत माझ्या आत्म्याने मला साथ घातली. तर आत्मा हे काय आहे प्रकरण? ही आपली एक जीवनशक्ती आहे, ती नैसर्गिक शक्ती आहे. अंतर्मन आपण ज्याला म्हणतो, हे सगळं त्याच्याशी निगडित आहे. तर इंट्रोस्पेक्शन, आपल्यामध्ये आपण डोकावून पाहायचं म्हणजे आपल्याला खरं ज्ञान होतं. आपण सगळे मुखोटे पांघरून जगामध्ये वावरत असतो. आपण खरे हे अदृश्यच झालेलो असतो. तर तसं नाही होता कामा. आपण कोण आहोत? आपलं अंतर्मन अतिशय शुद्ध आहे. आपण सगळे पवित्र आहोत. का बरं? कारण आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. हे निसर्ग सृष्टी ज्याने निर्माण केली, जो चालवतोय उत्तम रीतीने, त्याचे आपण अंश आहोत. मग आपण कलुषित कसे असू? अजिबात असणार नाही. पण ती आपली शुद्धता ओळखण्यासाठी मनापासून सुरुवात करू. आयुर्वेदाने निरोगी कोण हे सांगत असताना दोष, धातू आणि मल यांचं जसं स्वास्थ्य सांगितलं, त्याचप्रमाणे सांगितलं की आत्मा, इंद्रिय आणि मन याचा सुद्धा प्रत्येकाला अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्याबद्दलची सुद्धा जाणीव असली पाहिजे. कारण निरोगी राहण्यामध्ये आणि आजारपण या दोन्हीमध्ये मनाचा खूप संबंध आहे. अहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा तपासतो ना, तेव्हा आमच्या दवाखान्यातले 70% लोक, हे मी म्हणत नाही, आयुर्वेद नाही, होमिओपॅथी नाही, ॲलोपॅथी नाही, सगळे म्हणतात, सगळे डॉक्टर म्हणतात की सायकोसोमॅटिक डिसिजेसचं प्रमाण वाढलंय. सायको आणि सोमॅटिक. सायको म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर. शारीर मानस व्याधींचं प्रमाण वाढलंय. शरीराचा मनावरती परिणाम होतो, मनाचा शरीरावरती परिणाम होतो. आता लक्षात घ्या की ताप येतो, सर्दी होते, टॉन्सिलायटिस, जुलाब होतात. या सगळ्या आजारपण शारीरिक जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या लॅबोरेटरीमध्ये गेलं की संडास तपासून मिळते, रक्त तपासून मिळतं, इन्फेक्शन आहे का नाही कळतं. बरोबर आहे की नाही? पण आणि या सगळ्या तपासण्या असल्यामुळे आपलं त्याचं डायग्नोसिस, निदान आणि उपचार हे सोपं आहे, ते पटकन बरं करता येतं. परंतु अशी गडबड असते बऱ्याच वेळा. असे अनेक रुग्ण येतात की त्यांना लक्षात येतं तपासल्यानंतर की यांच्यामध्ये शरीरापेक्षा त्यांचं मन हे आजारी आहे. तर मन प्रसन्न जर असेल तरच आपलं स्वास्थ्य राहणार आहे. आणि अप्रसन्न जर मन असेल तर माणसाला मनोकायिक आजार, सायकोसोमॅटिक इलनेस होत असतात. हे लक्षात घ्या. मग ती ॲलर्जी असेल, दम्याचा अटॅक येतो, ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट अटॅक येतो. मनाच्या टेन्शनमुळे, अति एक्साइटमेंटमुळे हार्ट अटॅक येतो. लॉटरीचं तिकीट लागलं तरी माणसं मरतात. आणि एखाद्या मुलाचा काहीतरी दुर्घटनेने अपघात झाला तरी माणसाला शॉक बसतो. सावकाश, लक्षात घ्या की कुठलीच गोष्ट चांगली आणि वाईट, धक्कादायक जर असेल तर मनाला पहिल्यांदा धक्के बसतात. आयुर्वेदाने शरीरा इतकंच मनाला महत्व दिलंय आणि शरीर मनाचं स्थान असल्यामुळे हे जे शरीरामध्येच ते मन आहे, मानसिक ताणतणावाचा परिणाम हा निश्चितपणाने मेंटल स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन, डिप्रेशन या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होणार. तुम्हाला ब्लड प्रेशर होणार, पेप्टिक अल्सर्स होणार, इरिटेबल बावेल सिंड्रोम हे नाव कॉमन आहे सध्या, सोरियासिस नावाचा आजार होणार, ऑटो इम्युन डिसिजेस होणार. हे लक्षात ठेवा.
आपल्याला असं वाटतं की सर याच्यात काय आहे, तुम्ही असं कसं, ही फॅक्ट आहे. मनाला प्रचंड महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या सृष्टीमध्ये जे जे माणसाला आजार होतात त्याची प्रमुख 3 कारणं. कोणताही आजार घ्या, सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत कोणताही आजार, हृदयाचा असू द्यात, यकृताचा असू द्यात, आतड्यांचा असू द्यात, फुफ्फुसाचा असू द्यात, या सगळ्या ठिकाणी 3 मूलभूत कारणं आहेत असं आयुर्वेद सांगतो. असात्म्य इंद्रियार्थ संयोग. मला एकदा पुन्हा माफ करा मित्रांनो, परंतु काही आयुर्वेदाची परिभाषा ही थोडीशी आपल्याला समजून घेतली पाहिजे, म्हणजे तुम्हाला आरोग्य राखणं अतिशय सोपं जाणार आहे. थोडे थोडे शब्द, म्हणून तर आपण एक सिरियल बनवतोय. हे व्हिडिओ तुम्ही परत परत पहा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि सगळे जण आरोग्य संपन्न व्हा. असात्म्य इंद्रियार्थ संयोग. जर तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यास केला, सोपा आहे शब्द. इंद्रिय म्हणजे आत्ताच आपण मागच्या याच्यात व्हिडिओमध्ये पाहिले ते कान, नाक, डोळे, जीभ हे सगळे इंद्रिय आहेत. तर या इंद्रियांचा त्यांच्या त्यांच्या जे काही अर्थ आहेत म्हणजे विषय आहेत त्यांचा चुकीचा संबंध येतो. बरोबर आहे की नाही? त्यालाच आपण इंद्रिय मोह असं म्हणतो. आता जिभेला मोह कुठला पडतो तुम्हाला माहिती आहे? चटक मटक खाणं, वडापाव खाणं, मिसळ तर्री खाणं, काय तुमचे ते पिझ्झा माझा हे सगळे पदार्थ खात राहणं, इन्स्टंट फूड पाहिजे तुम्हाला, भेळपुरी आहे, हे सारखं जिभेला असं लवले आपल्या, त्याला इंद्रिय मोह म्हणतात. आणि असा कॉन्टॅक्ट जेव्हा येतो तेव्हा तो त्रासदायक ठरतो. डीजे ऐकायचं दिवस रात्र, दिवस रात्र आपलं टीव्ही समोर बसून सिरियल्स पाहायच्या किंवा काहीतरी गेम्स खेळत बसायचं, इंद्रिय मोह आहे हा. असात्म्य, सात्म्य म्हणजे प्राकृत आणि असात्म्याचा अर्थ विकृत. हा चुकीचा संयोग घडतो कोणाचा? आपल्या इंद्रियांचा आणि त्या वस्तूंचा. आणि त्याच्यातून हा कशामुळे घडतो? मुळामध्ये ही चूक का होते आपल्याकडे? ते चूक होण्याचं कारण आपलं मन. त्याला म्हणून दुसरं कारण दिलंय प्रज्ञा अपराध. नीट शब्द लक्षात ठेवा. शास्त्रीय पारिभाषिक आयुर्वेदाचे शब्द थोडे थोडे लिहून काढा, नोट्स काढा, चर्चा करा, एकमेकांमध्ये डिस्कस करा. मी सोपं करूनच सांगतोय आपल्याला. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि बुद्धी म्हणजे काय? तर योग्य काय आणि अयोग्य काय याचा तुम्हाला निर्णय घेता येणं म्हणजे बुद्धी. योग्य आणि अयोग्य याचं अनालिसिस करता येणं, ते झालं व्यवस्थित तर तुम्हाला असं मोह पडणार नाही हो. लक्षात ठेवा, मन काबूमध्ये पाहिजे आपलं. परंतु इंद्रियांकडून ज्या चुका घडतात, जिभेकडून, कानाकडून, डोळ्याकडून, त्याच्या मागे बुद्धी जबाबदार असते. अर्थात हे मी मान्य करतो, काही वेळेला आपल्या हातात काही गोष्टी नसतात. प्रत्येक वेळेला माणसाच्या हातात काही असेल असं नाही. आता मागे आपण बोललो होतो प्रदूषण, ते आपणच केलं निर्माण, पण त्याला सार्वत्रिक गोष्टी जबाबदार आहेत. आवाजाचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, कॉन्टॅमिनेटेड फूड. परंतु याच्यापासून सुद्धा आपल्याला बचाव कसा करायचा याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, बुद्धी चांगली चालली पाहिजे. आणि तिसरं एक कारण असतं की जेही आपल्या हातामध्ये फारसं नाहीये, काल. काल म्हणजे एकंदर निसर्गामध्ये जे काही आपण टाइम फॅक्टर म्हणतो, ऋतू म्हणतो, सीझन म्हणतो, दिवस रात्र म्हणतो, त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, तर त्याच्यामुळे जे काही कॅलॅमायटीज म्हणतो, नॅचरल कॅलॅमायटी, नैसर्गिक आपत्ती, त्या नैसर्गिक आपत्ती मात्र आपल्याला फार काही टाळता येतीलच असं नाही. प्रयत्न करू आपण. तर म्हातारपणी वयोमानानुसार काही आजार माणसाला होतात, तेही माणसाने थोडंसं समजून घेतलं पाहिजे. परंतु एक सगळ्यात महत्वाचं या तिन्ही गोष्टींच्या मध्ये आपल्याला सांगू इच्छितोय की प्रज्ञापराध ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्या बुद्धीने केलेला अपराध. आणि एका सिनेमामध्ये असे वाक्य असतात, अपराधाला काय सुटका नाही, अपराधाला माफ नाही, चुकांना माफी नाही, असं कुठे वाक्य बघा. चुकांना माफी नाही. तर तुमच्या बुद्धीने जर चूक केली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. आता ही बुद्धीची चूक कशी होते ते नीट समजून घ्या. धी, धृती, स्मृती ही मनाची कार्य आहेत. धी, धृती आणि स्मृती 3 शब्द आहेत. धी म्हणजे इंटेलिजन्स, योग्य अयोग्य याचा निर्णय. धृती, आपण योग्य अयोग्य निर्णय घेतला, पण धैर्य पाहिजे आपल्याकडे. तो निर्णय जो आपल्या मनाने, अंतर्मनाने आपल्याला सिग्नल दिला आहे तो फॉलो करा ना तुम्ही. बऱ्याच ऍडिक्टेड लोक जे असतात ना, सिगरेटचं व्यसन, दारूचं व्यसन, माणसाला कळतंय पण वळत नाही. शब्द नीट लक्षात आला? कळतंय पण वळत नाही म्हणजे तुमच्याकडे धैर्य नाही. हे वाढवता येतं बरं का. आपल्याला धी, धैर्य, स्मृती याचं व्यवस्थित आपल्याला त्याची निगा राखता येते. ते कधीतरी आपण वेगळ्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. स्मृती म्हणजे मेमरी, म्हणजे आपल्याला पूर्वी काही आयुष्यामध्ये घटना घडतात, त्याच्यामुळे माणसाने शिकलं पाहिजे ना. अनुभवातून माणूस शिकतो असं आपण म्हणतो, पण खरंच आपण शिकतो का हो?
आपल्याला माहिती असतं की आपल्याला तिखट खाल्लं की छातीत जळजळ होते. आपण टाळतो का? काही नाही बाबा, याच्या पुढे आयुष्यात मी कधी तर्री खाणार नाही, मिसळ पाव खाणार नाही, असा निश्चय करतो का माणूस? वडापाव खाणार? तो काय म्हणतो, नाही नाही डॉक्टर ते काय आहे, थोडंसं ते मित्र आग्रह करतात. तुम्ही असं काही अँटासिड द्या, नाही एकदम भारीपैकी. ते प्रवाळ पिष्टीवटी आयुर्वेदाचं नको, तुम्ही जेलुसिल काहीतरी स्ट्रॉंग अँटासिड द्या. अरे बाबा, अँटासिड घेऊन ही तात्पुरती मलमपट्टी आहे. तुझं मूळ कारण तसंच राहिलं. त्याच्यामुळे तिथे संबंध स्मृतीचा येतो. ज्या ज्या गोष्टी वाईट आपल्याकडून चुका झाल्या, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले, आता तरी सुधार, असं आपण आपल्यालाच म्हणावं. आणि आपण त्याप्रमाणे जर सुधारणा केली, धी धृती स्मृती हे चांगलं ठेवलं, तर प्रज्ञापराध घडणार नाहीत आणि तुम्हाला व्याधी होण्याची शक्यता कमी राहील. आता लक्षात ठेवा की मन हे चंचल आहे. इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, कधी चांगल्या कधी वाईट गोष्टी धावत असतो नुसता. तर त्याला चांगल्या गोष्टींकडे ठेवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. एक ध्यान आणि धारणा नावाचा शब्द, मेडिटेशन. त्यात काय होतं, माणूस स्वस्थ बसतो, डोळे मिटतो, कान मिटतो आणि एकाग्र चित्त करून तो प्राणायाम करतो. दीर्घ श्वसनाचा व्यायाम. एक लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण श्वसन हे जी गोष्ट आहे ना, ती एकमेव आपल्या शरीरातली अशी गोष्ट आहे की हृदयाशी आणि आपल्या शरीराशी आणि मनाशी निगडीत आहे. म्हणजे श्वसन काय करतं, शरीर आणि मनाला कनेक्ट करतं. इट्स अ कनेक्टिंग मीडिया. जोडणारी ती वायर आहे, दिसत नाही बरं का. तर प्राणायामाने सुद्धा आपलं मन शांत राहायला निश्चितपणाने मदत होते. ध्यान धारणा या प्रकाराने मदत होते. आणि सात्विक खाणं, गीतेमध्ये सांगितलंय बघा, सात्विक राजस आणि तामसिक स्वरूपाचं अन्न सांगितलंय. आणि आपल्या खाल्लेल्या अन्नाचे मनुष्याच्या शरीरावरती पण परिणाम होतात आणि मनावरती सुद्धा परिणाम होतात. म्हणूनच जे काही लसूण, कांदा, तिखट, चमचमीत याला राजसिक का म्हणलंय? त्याच्यामुळे तुम्ही उत्तेजित होता. कॉफी जास्त प्यायची, दारू जास्त प्यायची, उत्तेजना होते. त्याच्या विरुद्ध आपण साधं घरचं पोळी, भाजी, भात, वरण, महाराष्ट्रीयन पदार्थ, ताजे गरमागरम असे नियमित एक आहार चौकटीत ठेवला, सात्विक आहार ठेवला, दुधासारखं सेवन केलं, तूप खाल्लं, तर याच्यामुळे तुमची मती भ्रष्ट होणार नाही, बुद्धी भ्रष्ट होणार नाही. शिळपाकं खातोय, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं फूड खातोय, मांसाहार जास्त करतोय, तामसिकपणा वाढतो तुमच्या मनामध्ये, द्वेष निर्माण होतो. आणि षडरिपू म्हणतात बघा, षडरिपू माहिती असतील, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे सगळं जर टाळायचं असेल, तर आपला आहार आणि विहार, जीवनशैली ही नीट समजून घेतली पाहिजे. आयुर्वेदामध्ये शरीराचं स्वास्थ्य राखायला स्वस्थ वृत्त सांगितलंय आणि मनाचं स्वास्थ्य राखायला सदवृत्त असं सांगितलंय. सदवृत्त, माणसाचं आचार रसायन, एक चांगला शब्द आहे. ते बी कॉम्प्लेक्सची गोळी खाणं किंवा आयुर्वेदातलं एखादं टॉनिक द्राक्षा सव घेणं, च्यवनप्राश खाणं, याच्या जोडीला आयुर्वेदाने सांगितलंय की मनाचं टॉनिक म्हणजे काय आहे. तर मनाचं टॉनिक म्हणजे आचार रसायन, मनाचा व्यायाम, मनाचे श्लोक सारखे म्हणायचे, ते समजून घे, त्याचा अर्थ आपण आचरणात आणायचा. आता मी सुरुवात केली होती त्या श्लोकाने एंड करणार आहे आपला या संबंध व्हिडिओचा. परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे यांचं युट्यूब चॅनल आपण स्वतःही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, जेवढ्या शक्य नातेवाईक मित्रांना व्हिडिओ पाठवा. त्यांना विनंती करा की देशपांडे सर खूप चांगले मनापासून प्रयत्न करतायत की आरोग्याबद्दलचं ज्ञान हे लाखो, हजारो, कोट्यावधी लोकांपर्यंत जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. तर याला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आपण ते नक्की द्याल. एकदा शेवटचा परत आपण श्लोक म्हणूया. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबतोय. आणि नेहमी माझी बंद करताना एक शब्द म्हणत असतो, मी तेच म्हणतो, सर्वेपि सुखिनः सन्तु.